असा आपल्या आयुष्यात सगळ्यात मोठा सोन्याचा दिवस असतात. नियती सुद्धा किती क्रूर आहे की ज्या नेत्यानं हजारो कार्यकर्त्यांना घडवलं, हजारो कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या पदाच्या माध्यमातून संधी दिली, आमदार केलं, खासदार केलं, मंत्री केलं, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरसेवक केलं, आणि त्या नेत्याच्या पश्चात आज आम्हाला प्रचाराला या बारामतीत यावं लागल, याच्यासारखं दुर्भाग्य आमच्या आयुष्यात कधीच नसणार आहे. की ज्या नेत्यानं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला, अडगळीत पडलेल्या कार्यकर्त्याला सुद्धा संधी दिली, सुनील शेळके महाराष्ट्रभर पोहोचवला, मावळच्या माझ्या मायबाप जनतेला विकास काय असतो हे दाखवून दिलं, आणि आज त्याच नेत्याच्या पश्चात आज आपल्या सर्वांना सुनीत्राव वहिनींच्या पाठीमागे उभं राहा हे सांगण्याची वेळ आली. आज मी खरं तर या ठिकाणी आलोय, तुम्ही सुनीत्राव वहिनींना भरभरून मतदान करा, तुम्ही सुनीत्राव वहिनींना मोठ्या संख्येनं पाठबळ द्या, आपल्याला मोठं मताधिक्य घेऊन रेकॉर्ड करायचंय हे सांगायला मी या ठिकाणी आलेलो अजिबात नाही. ज्यांनी पाठिंबा दिला, ज्यांनी आपले फॉर्म माघारी घेतले त्यांचे आपण ऋण व्यक्तच करू, परंतु ज्यांनी खऱ्या अर्थाने ही निवडणूक लढण्याची वेळ आणली त्यांनाही समजेल, आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक विरोधकाला आणि सत्ताधाऱ्याला देखील समजेल दादाचा वादा काय होता, आणि दादा होता म्हणून महाराष्ट्र होता, महाराष्ट्राचा विकास होता. अवघ्या दादाच्या जाण्यानंतर 4-8 दिवसातच आरोप प्रत्यारोप सुरू केले. सुनीत्राव वहिनींनी का शपथ घेतली, का घाई केली? आज बारामतीकर तुम्हाला सांगतो, लहान तोंडी मोठा घास घेत असला तरी माफ करा, परंतु आम्हा सर्व आमदारांचं भवितव्य, दादांवरती प्रेम करणाऱ्या लाखो कार्यकर्त्यांचं भवितव्य हे ज्या वेळेला दादा गेले त्यावेळेला अंधारमय झालं होतं, ते अवघ्या 4 दिवसामध्ये प्रकाशात आणण्याचं काम या आदरणीय सुनीत्राव वहिनींनी केलं. स्वतःचं दुःख, स्वतःच्या वेदना बाजूला ठेवून पक्षातल्या नेते मंडळींनी सांगितलेला शब्द पार पाडला. आज राज्याच्या उपमुख्यमंत्री, पक्षाचं अध्यक्षपद हे कुणाकडे जाईल, कोण मंत्री होईल हे आपल्याला माहित नव्हतं, परंतु दादांचं असलेलं कर्तृत्व, दादांचं असलेलं योगदान, त्यातून सुनीत्राव वहिनींना देखील आपल्याला संधी देता आली. आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री म्हणून सुनीत्राव वहिनी झाल्या, पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्या. अनेक ठिकाणी दादांच्या जाण्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्या, आणि दादांच्या फक्त फोटोवरती आणि सुनीत्राव वहिनीच्या निर्णयावरती महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून आपल्याला जिल्हा परिषद, पंचायत समितीत पाहायला मिळाला. परंतु एक खंत व्यक्त करावी वाटते, आज दादा नाहीयेत. बारामतीकर फक्त तुम्ही आता पोरके झालेला नाही, फक्त मावळ पोरका झाला नाही, अख्खा पुणे जिल्हा पोरका झालाय, आणि त्याला वारसदार म्हणून खऱ्या अर्थाने जर आपल्याला पाहायचं असेल, पुणे जिल्ह्याचं महाराष्ट्राच्या राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराच्या उत्तराधिकारी म्हणून आपल्याला जर पाहायचं असेल तर आपण फक्त मतदान करून चालणार नाही. मावळ तालुक्यात वहिनी, मी दादा गेल्यानंतर प्रचाराला पण गेलो नाही, फक्त दादांचा फोटो दाखवला आणि सांगितलं दादांनी जर काम केलं असेल तर श्रद्धांजली म्हणून फक्त मतदान रूपी आशीर्वाद द्या. जिल्हा परिषदेचे 5 आणि राष्ट्रवादीचे 10च्या 10, 15-0 करायची ताकद मावळकरांनी फक्त दादांच्या फोटोवरती दाखवली, दादांच्या अस्मितेवरती दाखवली. आणि म्हणून ही निवडणूक पार पडत असताना पंचायत समिती, जिल्हा परिषदेला तुम्ही जी चूक केली,
मतदान करताना आपले सगळे निवडून येणार आहेत, आपण काळजी करायचं कारण नाही, या भावनेत सगळे निवडून आले. परंतु जो टक्का मतदानाचा कमी झाला त्यातून देखील काही मनाच्या लोकांच्या मनात शंका यायला सुरुवात झाली. आणि म्हणून जिल्हा परिषद पंचायत समितीला झालेली चूक आपल्याला आता दुरुस्त करायची आहे. मतदान किती होईल, किती मताधिक्याने येईल हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. समोरच्यांची डिपॉझिट पण राहत नाही, समोरच्यांची डिपॉझिट एकाच बी राहणार नाही, एवढी बारामतीकरांची ताकद आम्ही पाहिलेली आहे. परंतु त्याही पलीकडे जाऊन डिपॉझिट पेक्षा मतदानापेक्षा 90% मतदान किमान या पोटनिवडणुकीमध्ये सुनित्रा वहिनींना झालंच पाहिजे, हा संकल्प खऱ्या अर्थानं तुम्ही मानला पाहिजे. माझी विनंती आहे की ज्या नेत्यानं बारामती घडवली, पुणे जिल्हा घडवला, प्रत्येकाचं स्वप्न असतं, प्रत्येक नेत्याला वाटत असतं की आमचा जिल्हा देखील चांगला झाला पाहिजे. आणि हा पुणे जिल्हा ज्या वेळेला दादांच्या नेतृत्वामध्ये मागील 35-40 वर्ष घडत होता, त्यावेळेला ग्रामीण भाग असेल, शहरी भाग असेल, महापालिकेचं कार्यक्षेत्र असेल, या भागात देखील दादांनी अनेक योजना आणल्या, अनेक प्रकल्प आणले, शेतकऱ्यांकरता योजना आणल्या, माझ्या आया बहिणींकरता योजना आणल्या. आणि मग प्रत्येक समाजाला, प्रत्येक घटकाला दादांनी बरोबर घेऊन जाण्याचं काम करत असताना बारामतीकरांनो, तुमच्या या भूमीतून आम्ही शिकलोय, जातीपातीचं धर्माचं राजकारण करू नका, प्रत्येकाला सुखादुःखात उभं राहा, प्रत्येकाच्या अडचणी सोडवा, हे या नेत्यानं आम्हाला शिकवलं. या शिकवणीतून आज आम्ही पुढे चाललोय. आणि म्हणून बारामतीकरांनी सुद्धा कुठल्याही जातीपातीच्या भिंतीत दादांना देखील बांधण्याचा प्रयत्न करू नका, माझ्या नेत्या सुनित्रा वहिनीला बांधण्याचा प्रयत्न करू नका, एवढीच तुम्हाला विनंती करतो. आगामी काळामध्ये आपण सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून, परिवार म्हणून एकत्र येत असताना मगाशी आदितीताईनं, दत्तामामानं सांगितलं की आपल्या पक्षाची ताकद वाढली पाहिजे. आणि ही ताकद दाखवायची असेल तर हीच खऱ्या अर्थानं आपल्याला संधी आहे. येणाऱ्या काळामध्ये बारामतीकरांनो, आज सुनित्रा वहिनी, तुम्ही खरं तर प्रचाराचा शुभारंभ करण्याकरता या ठिकाणी आलात. दादा एवढंही आपले नेत्याचं कर्तृत्व लहान नाही की तुम्ही पुढे प्रचाराला जावं. ही सगळी सेना, हे सगळे दादांचे अनुयायी, दादांवरती प्रेम करणारे तुमच्यावर प्रेम करतायत, हे स्वतः दारोदार जातील आणि प्रत्येक जण आपलं मतदान करून घेईल, हा देखील आम्हाला विश्वास आहे. उद्याचं भवितव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं, आम्हा आमदारांचं भवितव्य कुणाच्या हातात आहे तर या बारामतीकरांच्या हातात आहे, एवढं देखील सांगतो. बारामतीकर जो निर्णय घेतील त्या निर्णयाच्या पुढे आम्ही कधी जाऊ शकत नाही. परंतु या निर्णयामध्ये, या विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये तुम्हाला 90% मतदान करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजितदादा, सुनित्रा वहिनींच्या मागे आम्ही खंबीरपणे उभे आहोत, एवढं ज्या निमित्तानं दाखवा, एवढी विनंती करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या ठिकाणी मनापासून आभार मानतो. माझ्या आया बहिणी खूप प्रेम करतात माझ्यावर, पण माझ्या आया बहिणी मावळात मला निवडून कुणी आणला, माझ्या आया बहिणींनी आणला. आणि या आया बहिणी तुमच्या मागे आता तर कुणी कसा बी आहे, काळजीच करू नका. त्यामुळे आपण दादांच्या प्रेमातून, आपण दादांच्या कर्तृत्वातून उत्तराई व्हायचं असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्याला राज्यामध्ये मोठा करायचा असेल, सर्वजण सुनित्रा वहिनीच्या मागे खंबीरपणाने उभे ठेवायचे असेल, या पोटनिवडणुकीमध्ये सुनित्रा वहिनींना आशीर्वाद द्या, पार दादांना साथ द्या, जय दादाला साथ द्या, एवढी विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद अण्णा. यानंतर आदरणीय आमदार सनाजी मलिक. आदरणीय आमदार सनाजी मलिक. मेरे नेता अजित दादा पवार, उनको श्रद्धांजलि आदर करते हुए हमारे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा वहिनी पवार जी, महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री, बारामती के पोटनिवडणूक के हमारे महायुति की उम्मीदवार, साथ ही साथ मंच पे उपस्थित सभी मान्यवर, इस बारामती तालुके में उपस्थित जितने भी हमारे बारामतीकर हैं, हमारे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के कार्यकर्ता, पदाधिकारी, महायुति के जितने भी हमारे पार्टी हैं उनके कार्यकर्ता, पदाधिकारी, जितने भी संगठन, जितने भी मंडल, जितने भी ट्रस्ट, जितने भी संस्थाओं ने इधर वहिनी के चुनाव में उनको पाठिंबा दिया है,
उनको सभी को और साथ में उपस्थित इधर जितने भी हमारे भाई बहन और बहनों के साथ आए हुए जो छोटे छोटे बच्चे हैं, जब जब भाषण किया करती थी तब तब वो भाषण में दादा का उल्लेख हुआ करता था। दादा ने क्या किया, दादा ने मुझे किधर पहुंचाया, दादा ने संकट के घड़ी में किसके लिए क्या किया, कैसे किया, किधर पहुंचाया, मेरे समाज के लिए, हमारे लोगों के लिए किस तरीके से उन्होंने काम किया। और एक सेक्युलर विचारधारा, पुरोगामी विचारधारा के साथ, शिव शाहू फुले अंबेडकर की विचारधारा के साथ काम करते हुए हर धर्म, हर जात, हर भाषा, हर प्रांत से आए हुए लोगों को किस तरीके से एक साथ रखा, एकजुट रखा। और उनको जब जब दादा के पास जाया गया, उन्होंने ये नहीं पूछा कि तुम्हारा नाम क्या है, उन्होंने पूछा तुम्हारा काम क्या है। और उसी विचारधारा और उसी सोच को लेके हम आगे बढ़ते रहे और वही सीख उन्होंने हमें सिखाया। 28 जनवरी को क्या हुआ आप सभी लोग जानते हैं। हम दुख के सैलाब में आ गए। मुंबई से बारामती का सफर 5.5 से 6 घंटे होते हैं। जब से वो खबर मिली बारामती पहुंचने तक समझ तो नहीं आ रहा था कि क्या करना है। वहां पहुंचने के बाद भी वहिनी से मिले, पवार कुटुंब से पूरे मिले, लेकिन तब भी समझ में नहीं आया क्या करना है। रात ऐसी बीत गई। दूसरे दिन हम सब इकट्ठा हुए, दादा का अंतिम संस्कार हुआ। वहां से एक, हम बोल सकते हैं कि एक रोबोट जैसे एक बन के हम आगे बढ़ गए, मुंबई में पहुंच गए। मुंबई पहुंचने के बाद तकरीबन 1.5-2 दिन मुझे समझ नहीं आ रहा था कि मेरे साथ क्या हो रहा है। और मेरे साथ दादा का नाता बहुत लंबा नहीं है। 2023 से जो दादा से जुड़ी हूँ 2025 तक दादा ने लगातार मेरे साथ काम किया, मुझे हर सीख सिखाई। लेकिन 26 के शुरुआत में मैंने दादा को खो दिया। 2 दिन अपने रूम में कैद रही, अपने बच्चों से मुलाकात नहीं, किसी से फोन पे बात नहीं, अगर किसी का फोन आए तो काट दो या फोन बंद कर दो, ऐसे हालात थे। लेकिन 30 तारीख को शाम को हमने वहिनी का नाम सुना और नाम सुनते ही जब 31 को सुबह वहिनी उधर शासकीय बंगले पे पहुंची तो मैंने उनसे मुलाकात की। मैंने इसलिए मुलाकात नहीं की क्योंकि मैं राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के चुन के आई हुई एक आमदार थी। मैंने इसलिए मुलाकात की क्योंकि मैं एक महिला थी। मैं एक महिला थी जिसके पास एक पति है। इधर मेरी बहनें बैठी हैं, जानती है एक पति का क्या रुतबा होता है, एक पति का क्या इंपॉर्टेंस होता है। हमने तो उप मुख्यमंत्री खोया, हमने तो हमारे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के अध्यक्ष को खोया, हमने खोया तो बारामती में अपने आमदार को खोया, महाराष्ट्र ने उप मुख्यमंत्री को खोया। लेकिन अगर किसी ने सबसे ज्यादा खोया है तो वो हमारे सुनित्रा वहिनी अपने अर्धांगिनी को बोलते, जिसको बोला जाता है ना कि उन्होंने अपने पतिदेव को खोया है। जय दादा पार दादा, उन्होंने अपने वडील को खोया है। और आपको बताना चाहूंगी, जिस दिन से आप देखेंगे 31 जनवरी से लगातार हम दादा के दुख में हम तो थे, और आप सोचिए कि परिवार कितने बड़े दुख में रहा होगा। लेकिन 31 जनवरी से जब से हमारे वही ने उप मुख्यमंत्री पद स्वीकारा है, एक दिन भी दुख नहीं मनाया। आज मैं हूं, कभी आधा घंटा बैठती हूँ, आज इधर अदिति ताई तटकरे, हमारे सुनील भाव शेलके, हमारे भरना मामा, ये जब उल्लेख कर रहे थे दादा के कामों की तो मेरे आंख में से आंसू आ रहा था, मैं इमोशनल हो रही थी। तो आप समझे वो परिवार का दुख कितना बड़ा होता होगा। मेरी बहनें इधर मौजूद है। हम आज ये याद दिलाने नहीं आए दादा ने बारामती को किस तरीके से संवारा। मेरा सपना था, मेरा सपना ये था कि दादा ने जो बारामती को संभाला है या जो संवारा है वो बारामती में आके देखूं। लेकिन अफसोस, बारामती में उस दिन पैर रखा या उस दिन कदम पड़े जिस दिन दादा का आखिरी दिन था। बारामती में इस तरीके से हमको आप लोगों के बीच में आके प्रचार करने की जरूरत पड़ेगी, सोचा नहीं था। लेकिन ये हम प्रचार करने नहीं आए हैं, ये हम आपसे वोट मांगने नहीं आए हैं। आप हमारे परिवार है, आप पवार कुटुंब के साथ है। वो परिवार को फिर से उनकी जिम्मेदारी याद दिलाने आए हैं कि जिस तरीके से सालों साल आपने दादा को लगातार घड़ी के बटन पे वोट दिया है और उनको
एक रिकॉर्ड ब्रेक वोटों से जिताया है, उसी तरीके से परिवार के 3 जन आप लोगों के साथ आज खड़े हैं। आज वहिनी अकेले नहीं है, आज दादा उनके पीछे 3 लोगों को आपके साथ छोड़ गए हैं। है तो पूरा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी आपके साथ, है तो पूरी महायुति की सरकार आपके साथ, लेकिन जय दादा, पार दादा और वहिनी जो आप लोगों के साथ खंबीरपणे खड़ी है, वो आप लोगों को आज दिखाई दे रहा है। हमें कभी बारामती आने की जरूरत नहीं पड़ी। बारामती अगर हमें आना था तो वेकेशन के लिए आना था। बारामती में क्या चलता है, किस तरीके से काम होते हैं, किस तरीके से डेवलपमेंट का काम होता है, किस तरीके से डेवलपमेंट किया गया है। मैं जब चुनाव के लिए, प्रचार के लिए फिर रही थी, तो हमने दादा के पालक होने के नाते लोगों से वोट मांगे। भीड़ में हमने ये बताया कि भाई आपको तो पालक मिल गया है, आप उनको विश्वास दिखाइए। आपको पालक के रूप में अजित दादा मिल गए, आपको तो आज कुछ नहीं करना है, सिर्फ वो पालक के बीच में और पालक के बालक बन के उनके साथ काम करना है। वो विश्वास उन्होंने दिखाया। आप लोगों से तो विश्वास मांगने नहीं आए हैं, आप लोगों को जिम्मेदारी देने आए हैं। जिम्मेदारी क्या है? जिम्मेदारी ये है कि आज हम वहिनी के प्रचार का शुभारंभ कर रहे हैं। शुभारंभ करते ही हमें आज से हमारे बारामती करके जितने भी यादी में हमारे वोटर है, हमको उनको फोन लगाना है, हमें उनसे मुलाकात करनी है और ज्यादा दूर नहीं जाएंगे। पहले हम अपने परिवार के, हमारे जानने पहचानने वालों के और उनको ही संपर्क करेंगे। पहले मैं अपने परिवार को संपर्क करूंगी, परिवार होते ही मैं अपने खानदान वालों को संपर्क करूंगी, और जब मेरा परिवार और मेरा खानदान अपने लोगों को संपर्क करेगा, तब मैं अपने मोहल्ले, अपने गांव तक पहुंचूंगी और ये याद दिलाऊंगी कि दादा चले गए, लेकिन दादा का सपना खत्म नहीं हुआ। दादा ने जो विश्वास आप लोगों के बीच में रखा था, वो खत्म नहीं हुआ। दादा ने बारामती सवार के गए हैं, दादा महाराष्ट्र सवार के गए, हमें और संवारना है, लेकिन सवारे हुए चीजों का पहले संभालना भी है, जिसको कहते हैं मेंटेनेंस। तो आज आप सभी लोग इधर तैयार बैठे हैं कि नहीं बैठे हैं? मला मराठी येत आहे, पण मला जेव्हा भावनिक बोलायचं आहे ना, मेरे दिल का बोलना हो तो हिंदी में ही बोलना पड़ेगा। तो आप मुझे बताइए कि क्या आप जो विश्वास रख रहे थे, आपको क्या वो विश्वास ट्रिपल स्पीड में दिख रहा है कि नहीं दिख रहा है? हाथ ऊपर करके दिखाइए। किस तरीके से आपके घर वालों को, आपके साथ वालों को, आपको मोहल्ले को, आपके गांव को आप लोग वोट कराएंगे कि नहीं कराएंगे? आज इस मंच पे एक नई घोषणा शुरुआत हुई है, आप सभी लोग जानते हैं। तो वो घोषणा किस तरीके से बढ़ रही है? एकच वादा, एकच वादा, एकच वादा, वहिनी दादा। इच्छा यही रखती हूं कि आने वाले 23 तारीख को आप सभी लोग घड़ी का बटन दबा के वहिनी को रिकॉर्ड ब्रेक वोटों से जिता के लाएंगे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी, जय महायुति। धन्यवाद सनाजी। यानंतर ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आदरणीय दिलीपराव वळसे पाटील, त्यानंतर श्रीफळ वाढवलं जाणारे आदरणीय वहिनींच्या हस्ते आणि वहिनींना आपण ऐकणार आहोत। बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी या आपल्या घरगुती कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या आपल्या आदरणीय वहिनी सुनेत्रा वहिनी, राज्याचे मंत्री माननीय दत्तामामा, सर्व उपस्थित आमदार, सर्व उपस्थित खासदार, आजी माजी आमदार, बारामतीचे सर्व विविध क्षेत्रामधले, विविध समाजामधले सर्व सहकारी, ज्या ज्या पक्षांनी
आपली उमेदवारी तारखेपूर्वी मागे घेतली आणि अनेक उमेदवारांनी माघारीची तारीख संपल्यानंतर सुद्धा जाहीर पाठिंबा देऊन वहिनींच्या निवडणुकीचा मार्ग हा असा सोपा केलेला आहे. आजची निवडणूक किंवा आजचा हा कार्यक्रम असा कार्यक्रम बारामतीमध्ये कधी झाला नाही. तुमच्यातल्या अनेक लोकांना माहिती असेल, मी 1981 सालामध्ये आदरणीय शरद पवार साहेबांचा स्वीय सहाय्यक म्हणून काम करायला सुरुवात केली. तेव्हा माझं वय होतं 25 वर्षाचं आणि तेव्हापासून तर आजपर्यंत अनेक वेळेला मी बारामतीला आलो असेल, अनेक वेळेला दादांच्या बरोबर आलो असेल, कधी साहेबांच्या बरोबर आलो असेल, पण आजची ही निवडणूक एक वेगळी आहे. ही नेत्यांनी लादलेली निवडणूक आहे आपल्यावर. दादांच्या बद्दल जेवढं बोलावं, जेवढं सांगावं तेवढं कमीच आहे. त्याचं सगळ्याचं वर्णन करत बसायचं म्हटलं तर खूप वेळ लागेल आणि आता उशीर पण बराच झालेला. आपल्याला आदरणीय वहिनींचे विचार या ठिकाणी ऐकायचे. पहिलं तर मी बारामतीच्या सर्व नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना, सर्व सहकारी संस्था असतील, स्थानिक स्वराज्य संस्था असतील, शिक्षण क्षेत्रातले लोक असतील, सगळ्यांना मी या निमित्ताने एक सांगू इच्छितो, या निवडणुकीचं मतदान उद्याच्या 23 तारखेला होणार आहे. माझ्या आधी अनेक वक्त्यांनी विचार मांडले, अनेक चांगली भाषणं आपल्याला ऐकायला मिळाली. दादांची महती राज्यामध्ये, देशामध्ये शेवटच्या कोपऱ्यातल्या माणसाचं नाव सुद्धा दादांना परिचित असायचं. आणि अचानक काळानं घाला घातला, जे कधी स्वप्नात पण पाहिलं नव्हतं ते दादा आज आपल्यामध्ये राहिले नाही. पण दादा जरी आपल्यामध्ये राहिले नसतील त्याचं दुःख तर आहेच. आणि तुम्हाला मी सांगतो, शब्द रूपानं भावना व्यक्त करता येतात पण दुःख वाटून घेता येत नाही. दादांचं जाणं नुसती बारामती नाही पोरकी झाली, अख्खा महाराष्ट्र पोरका झाला. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, देशाचे माजी उपपंतप्रधान आदरणीय स्वर्गवासी यशवंतराव चव्हाण यांच्या विचारामधून सामाजिक न्यायाची भूमिका, सर्व जाती पातीच्या धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याची जी भूमिका आहे ती भूमिका अन्य ठिकाणी तर बरीच झाली असेल, पण हे एक बारामतीचं हे एक वेगळं स्वरूप आहे. आणि असं नाही की दादा राजकारणात आले आणि पदं मिळाली त्यांना आणि आता दादा आपल्यात नाहीत म्हणून आपल्याला वहिनींना कुठलं तरी पद द्यायचं. पण बारामतीच्या सुद्धा आणि सगळ्या लोकांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो, मी परवाही कार्यक्रमात बोललो की हे जे पवार कुटुंब आहे ना, 1960 साली जिल्हा परिषदा स्थापन झाल्या, त्याच्या आधी
आपल्या जिल्ह्यात जिल्हा लोकल बोर्ड होते आणि साहेबांच्या मातोश्री शरदराव मातोश्री शारदाताई पवार, त्याच्यानंतर पवार साहेब, त्याच्यानंतर अजितदादा, या सगळ्यांच्या कष्टातून हे सगळं उभं राहिलंय. आणि तुम्हाला सांगू, आम्ही बरेच लोक विकासाच्या बाबतीत बोलतो, पण विकास म्हणजे रस्ते केले किंवा बाकीच्या काही सुविधा केल्या, पायाभूत सुविधा निर्माण केल्या, एवढ्यापुरतं ते मर्यादित राहत नाही. शेवटी आज इथं विद्याप्रतिष्ठानच्या माध्यमातून किंवा कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून जे विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जातं, मुलींना शिक्षण दिलं जातं, शेतकऱ्यांना शिक्षण दिलं जातं, नवीन तंत्रज्ञान शिकवलं जातं, ही खरी बारामतीची महाराष्ट्राला आणि देशाला दिलेली देण आहे. अशा किती गोष्टी सांगता येतील. पवार साहेबांनी सुद्धा जवळजवळ गेल्या 60 वर्षापेक्षा जास्त काळ या निवडणुकीच्या राजकारणामध्ये, बारामतीच्या राजकारणामध्ये, जिल्ह्याच्या राजकारणामध्ये, राज्याच्या राजकारणामध्ये, देशाच्या राजकारणामध्ये त्या ठिकाणी घालवलं. शेवटी निवडून येणारा प्रतिनिधी, आपण एक विचार करा, ठीक आहे, आता आम्ही इथं उभे आहोत, आम्ही वेळ देतोय, आम्ही काम करतोय, पण ते आमचं कर्तव्य म्हणून आम्ही ते काम करतो. आज ज्या वेळेला या पवार कुटुंबानं साहेबांच्या रूपानं 60 वर्ष जवळपास राज्याला आणि देशाला नेतृत्व दिलं आणि नंतर मग अजितदादा पवारांनी राजकारणामध्ये एंट्री केली. अजितदादा, जयंतराव पाटील, मी, आर आबा, आम्ही सगळेजण 1990 साली पहिल्यांदा आमदार झालो. अजितदादा त्याच्या आधी सुधाकर नाईकांच्या मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री होते, पण निवडणुकीचे 90च्या निवडणुकीमध्ये अजितदादा लोकसभेचे सदस्य झाले आणि पवार साहेब राज्याचे मुख्यमंत्री झाले. ज्या वेळेला देशामध्ये काही राजकारण घडलं, पवार साहेबांना जसं दिल्लीच्या राजकारणात जावं लागलं, तसं अजितदादांच्याकडे महाराष्ट्राची सूत्र, काही नाही, वाढून घ्या, काही वेळ हरकत नाही, वेळ वाढून घ्या, दुसरी कोणाची सभा नाही इथे, वेळेची काळजी करू नका, कोण पोलीस इन्स्पेक्टर असतील, 1 तासभर वेळ वाढून द्या, मला अर्ज देऊन टाका. एक अध्यक्ष किरण, आणि मग दादांनी जे राज्यामध्ये आणि सर्वत्र जे कर्तृत्व गाजवलं, ते सगळ्यांना सगळं करता येत असं नाही. मी सुद्धा आता 8 वेळेला सलग विधानसभेमध्ये निवडून आलो, दादाही निवडून आले अनेक वेळा. आबा दुर्दैवानं आपल्यात राहिले नाही. जयंतराव पाटील, हे का सांगतो मी, आपल्याला माहीत हे असलं पाहिजे की पवार कुटुंब म्हणजे हे फक्त राजकीय कुटुंब नाही, हे कुटुंब सर्वसमावेशक, विकासाला पुढे घेऊन जाणारं, सगळ्या जाती धर्माच्या विचारांचा न्याय देणारं कुटुंब म्हणून, मग शेती असो, तंत्रज्ञान असो, शिक्षण असो, आणखीन त्याच्यापेक्षा कितीतरी अनेक गोष्टी या ठिकाणी झालेल्या आहेत.
अजितदादांचा स्पीड वेगळाच होता. ते महाराष्ट्राचं राजकारण करत होते. हे पाणी फेकू नका, कोणी शांत बसा, कोणी पाणी फेकू नका इकडे तिकडे, जागेवर जाऊन द्या. आणि सभा संपत आलेली आहे. आता थोड्या वेळ वहिनी बोलणार, थोड्या वेळ ताण सहन करा. अजून काम खूप करायचं आपल्याला. पुढचे आणखीन 5-50 वर्ष काम करायचं. आणि सगळ्या राज्याचं विकासाचं राजकारण करत असताना दादांनी आपल्या मायभूमीकडे, आपल्या बारामतीकडे कधी दुर्लक्ष होऊ दिलं नाही. आपल्याला समजून सांगायला लागतं. आज इथं बारामतीला ज्या शिक्षण संस्था उभ्या राहिल्यात, तिथं इंजिनियर झाले असतील, डॉक्टर झाले असतील, PhD झाले असतील, तंत्रज्ञानामध्ये पुढे गेले असतील, आणि त्याचा उपयोग या बारामतीच्या जनतेच्या जीवनामध्ये झालेला आम्हाला बघायला मिळतो. तुम्ही सांगा, तुमच्या घरातलं कोणी ना कोणीतरी जेवढे इंजिनियर झाले असतील तुमच्या घरातले, तुम्ही हात वर करा. कोणी डॉक्टर झाले असतील, कोणी आणखीन कुठल्या पदावर गेले असतील, पण त्याच्यामधून एक दुष्काळी तालुका म्हणून ज्या बारामतीची ओळख होती, तो बारामती तालुका आता बागायती तालुका या ठिकाणी झालेला आहे. आणि म्हणूनच या बारामतीमध्ये नुसतं एकाच क्षेत्रात नाही, तर सगळ्या क्षेत्रात जे काम झालं, या देशातल्या महान व्यक्तींनी. मग या बारामतीला डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधान असताना आले होते. डॉक्टर APJ अब्दुल कलाम इथं आले होते बारामतीला. त्यामुळं त्याच्यानंतर आपले देशाचे राष्ट्रपती प्रणब मुखर्जी साहेब आले होते, मोदी साहेब आले होते. आणि या देशाचं राजकारण करणाऱ्या नेत्यांनी मनमोहन सिंगांच्या सारख्या एका अर्थतज्ञांनी, ते पंतप्रधान व्हायच्या आधी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते, या बारामतीचं वर्णन कसं केलं की ही बारामती, हिचं जे विकासाचं मॉडेल आहे ना, हे देशामध्ये फक्त बारामतीलाच आहे. सगळ्या लोकसभेच्या खासदारांनी, सगळ्या आमदारांनी बारामतीला जाऊन पहा, इन्क्लुझिव्ह ग्रोथ काय असते, सर्वसामान्य माणसाचं जीवन उंचावण्याचा कसा प्रयत्न केला जातो, हे काम त्यांनी त्या ठिकाणी केलेलं होतं. आणि म्हणून आज ही बॅक हिस्ट्री आहे. सगळी दुर्दैवानं घटना घडली. वहिनींना सगळ्यांनी विनंती केली. वहिनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्या, राज्याच्या उपमुख्यमंत्री झाल्या. पण तुम्हाला हे पण मी सांगतो, वहिनी काय फक्त इथं पवार कुटुंबामध्ये आल्यानंतर राजकारण तुम्ही नाही शिकलेल्या. तुमचं जे माहेर आहे, त्या माहेरला सुद्धा राजकारणाची परंपरा आहे, तिथं सुद्धा विकासाची परंपरा आहे. त्यामुळे बरेच लोक म्हणतात वहिनी नवीन नवीन आहेत, पण काळजी करू नका, त्या कुठंच कमी नाही पडणार. मतदारसंघातही कमी नाही पडणार, राज्यातही कमी नाही पडणार, आणि पक्षामध्ये सुद्धा पक्षवाढीच्या दृष्टिकोनातून कमी नाही पडणार. आणि हे सगळं काम तुम्हाला आणि आम्हाला हे करायचं. एक पुढची दिशा आपल्याला ठरवायची. आज विधानसभेमध्ये 288 आमदार आहेत. महाराष्ट्रातून लोकसभेत जाणारे आमदार 48 आहेत. आता मतदारसंघाची पुनर्रचना होणार आहे, त्याच्यामध्ये आमदार पण वाढणार, त्याच्यामध्ये खासदार पण वाढणार. आणि हे सगळं झाल्याच्या नंतर देशाच्या पार्लमेंटमध्ये जो कायदा मंजूर झाला,
की आता लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये सुद्धा 1/3 जागा या महिलांसाठी, आमच्या लाडक्या बहिणींच्यासाठी राहणार. काय माहित उद्या तुमच्यापैकी कोण खासदार होतंय, कोण आमदार होतंय, ते ठरवेल. 73 खासदार होणार आहेत आपले. आमदार पण काहीतरी 432च्या आसपास, 432 आमदार होणार आहेत. हे सगळं वाढणार आहे. पण हे सगळं वाढत असताना आपला जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला माझे आमच्या सगळ्या मंत्री महोदय सहकारी जे आहेत, सगळे आमदार सहकारी आहेत, आपल्याला खरंच आपल्याला पुढे नेतृत्व न्यायचं असेल तर आपल्याला फक्त मर्यादित मतदारसंघापुरतं राजकारण करून चालणार नाही. आपल्याला राज्यामध्ये लक्ष द्यावं लागणार आहे. विदर्भ असेल, मराठवाडा असेल, खानदेश असेल, कोकण असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, या सगळ्या ठिकाणी आपल्या पक्षाची ताकद निर्माण करायची आहे. काही नवीन तरुणांना संधी देता येईल, काही तरुण महिला सहकाऱ्यांना त्या ठिकाणी संधी देता येईल. आणि हे करत असताना जसं तुम्ही दादांच्या वेळेला दादा राज्यभर फिरायचे, अरे अख्खा करोना आला होता, करोनामध्ये काय परिस्थिती होती, घरातला भाऊ गेला तर दुसरी माणसं अंत्यविधीला सुद्धा त्या ठिकाणी घरातली जात नव्हती. खरंय का खोटं आहे? पण दादा अख्ख्या करोनाच्या काळात सकाळी 8 वाजेपासून तर संध्याकाळपर्यंत एकटेच मंत्रालयात बसलेले मंत्री म्हणून आम्ही पाहिलं. आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये अडचणीत असलेला माणूस, त्याला आवश्यक असणाऱ्या सुविधा, त्याच्यासाठी आवश्यक असणारा निधी, या सगळ्या गोष्टींसाठी आपण केलेला. आणि म्हणून आज या निवडणुकीला सामोरं जात असताना मी त्या सगळ्या पक्षांचे मनापासून आभार मानेन. भारतीय जनता पक्षाने पाठिंबा दिला, त्यांनी सांगितलं आम्ही उमेदवार उभं नाही करणार. शिवसेनेने पाठिंबा दिला, त्यांनी सांगितलं, उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलं आम्ही उमेदवार नाही उभा करणार. आठवले साहेबांशी वहिनींचं बोलणं झालं, त्यांनी सांगितलं आम्ही उमेदवार उभा नाही करणार, आमचा सगळ्यांचा पाठिंबा तुम्हाला आहे. सुप्रियाताईंनी सुद्धा राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून तुतारीच्या राष्ट्रवादी पक्षाच्या मार्फत साहेबांनी आणि सुप्रियाताईंनी आणि त्यांच्या पक्षाने, जयंतराव पाटील वगैरे असतील, त्यांनी पण सांगितलं आम्ही उमेदवार नाही उभा करणार. मग आता जर एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं आम्ही उमेदवार उभा नाही करणार, तरी सुद्धा बरेच फॉर्म भरले गेले. आता काही लोकांच्या मनात होतं ही निवडणूकच नाही झाली पाहिजे, म्हणजे बिनविरोध नाही झाली पाहिजे. पण आता निवडणूक लागलेली आहे आणि मगापासून मी ऐकतोय, अरे आपण निवडणूक लढवताना निदान समोर उमेदवार आहे कोणतरी पहा. आज ओळख सुद्धा सांगता येणार नाही असे उमेदवार आज बारामतीला येऊन उभे राहिलेत, केवळ अपशकुन करण्यासाठी. आणि हीच गोष्ट तुमच्या माझ्या काळजाला भिडलेली गोष्ट आहे, ज्यांनी आमच्यासाठी सगळं आयुष्य वेचलं. त्यांच्या घरामध्ये डोंगराएवढं दुःख असताना आज अशा प्रकारचा फॉर्म भरून अडचण करण्याचा प्रयत्न केला. आता मतपत्रिकेमध्ये किरण कुठे आहेत, यादी द्या ना मला. मतपत्रिकेमध्ये नावं बरीच आहेत, चिन्ह बरीच आहेत, पण हे जे मोठे पक्ष आहेत त्यांचं आणि आपलं विचार कदाचित वेगळा असेल. पण अजितदादांवरच्या प्रेमापोटी, सुनेत्रा वहिनींच्या प्रेमापोटी मोठ्या पक्षांनी उमेदवार उभे नाही केले किंवा त्याच्यामध्ये त्यांनी कुठल्याही प्रकारचा अडथळा आणण्याचा प्रयत्न केला नाही.
आपण हे पण पाहिलं पाहिजे. हे काय सांगतं दादांचं जे कार्यकर्तृत्व आहे. अरे आम्ही पाहिलं, आम्ही मंत्रिमंडळात आता इतके वर्ष एकत्र काम केलं. विरोधी पक्षाचा माणूस आला तरी त्याचं काम करून टाकायचं. एखादा उद्योगपती आला तरी त्याचं काम करून टाकायचं. एखादा सामान्य माणूस आला तरी त्याचं काम करून टाकायचं. आणि ते पण पाहतो, सांगतो वगैरे असं नाही. लगेच लाव रे कलेक्टरला फोन, लाव रे कमिशनरला फोन, लाव रे जिल्हा परिषदेच्या सीओला फोन, लगेच दादा ऑर्डर देणार तिथे. आणि आज नुसती बारामती हे नाही, अख्खं राज्य आज दादांचं कुटुंब आहे. आणि त्या राज्यामध्ये आपल्याला दादांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करायची जर असेल तर मी सांगतो आपल्याला ही उद्याची निवडणूक अतिशय गांभीर्यानं घ्यावी लागेल. गांभीर्यानं एवढ्यासाठी ज्या वेळेला समोर कोणीच नसतं त्यावेळेला नाना नेते मंडळी, कार्यकर्ते मंडळी गाळ पडतात. मी नानाला म्हणते असं नाही, नानाची माझी ओळख आहे म्हणून मी म्हणतो. कोणी गाळ पडायचं नाही. जाचक साहेब, मी बारामतीतल्या या तिसऱ्या पिढीच्या बरोबर काम करतोय आता. स्वर्गीय आप्पासाहेब पवारांनी मला पोटच्या मुलासारखं सांभाळलं, मला शिक्षण दिलं. मग साहेबांच्या बरोबर मी काम केलं, अजितदादांच्या बरोबर काम केलं. आणि आता पार्थ आणि जय तुमच्या बरोबर सुद्धा काम करायचं. वय काय, वय तर होतच राहतं. कमी होईल नाही तर जास्त होईल. पण आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचार हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जर आपल्याला घेऊन जायचा असेल तर आपण सगळ्यांनी कामाला लागलं पाहिजे. पक्षाचे बरेच पदाधिकारी आहेत, बरेच जिल्हा परिषदवाले आहेत, बरेच पक्षवाले आहेत. तुम्हाला आणि सगळ्यांनाच सांगतो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे नाना ऐका, आपण जर गाळ पडलो ना, काय होतं मी सांगतो. आपण गाळ पडलो तर मतदानाची टक्केवारी खाली जाते. आणि मग जर 80-90% मतदानाला आलाच नाही तर तुम्ही 2 लाख आणि 3 लाखाचे आकडे फक्त वाऱ्यामध्ये मांडू नका. तुमच्या शब्दाच्या पाठीमागं ही ताकद आहे. आणि ही ताकद करण्याच्या संदर्भामध्ये आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे. आणि मी मागाशी सांगितलं आपली स्पर्धा कोणाशी आहे. उमेदवारांची स्पर्धा नाही आपली. आपली स्पर्धा आपल्याशीच आहे, फक्त आपल्याशी. की मागच्या वेळेला आम्ही किती लाखाच्या मताने निवडून आलो होतो आणि या वेळेला आम्ही किती लाखाच्या फरकाने आदरणीय वहिनींना मतदान करून त्यांना विधानसभेमध्ये पाठवायचंय. आणि एक प्रकारची कृतज्ञतेची भावना अजितदादांनी केलेल्या कामाच्या एक उतराई होण्यासाठी आपण सगळ्यांनी त्यांना हे आपल्याला मतदान करायचं. दादांचं स्वप्न खरं करायचं. आपल्याला सगळ्यांना कृतज्ञता व्यक्त करायची आहे. माय भगिनींना सगळ्यांना सांगतो, हे पुरुष काय त्यांना मी सांगेल काय सांगायचं ते. पण तुमचं मतदान 50% मतदान फक्त महिलांचं. आणि जर तुम्ही 50% महिलांनी ठरवलं त्या दिवशी आम्ही काही दुसरं काम करणार नाही. आधी माझं स्वतःचं कुटुंब, मग माझ्या परिचित लोक, मग माझ्या नात्यातले लोक, या सगळ्यांना ज्यांचं इथं मतदान आहे त्यांना आणायचं. मगाशी सांगितलं, बरोबर आहे, मामाने सांगितलं, मोठ्या मोठ्या सभा घ्यायची गरज नाही. आजची ही पहिली सभा आणि शेवटची सभा. मध्ये फक्त घरोघर जाऊन प्रचार करायचा
या बारामतीचं हे पालटलेलं स्वरूप नुसत्या बारामतीकरांना नाही दाखवायचं, तर आपल्याला हे स्वरूप देशाला दाखवायचं आहे आणि त्या दिशेने आपला पक्ष पुढे घेऊन जायचं काम करायचं आहे. मी तुम्हाला एक शब्द देतो की बाकीच्या कुठल्याही चर्चा काही कानावर आलं, हल्ली ह्या सोशल मीडिया आणि याच्यामध्ये काही ना काहीतरी येतच, पण तुम्ही काळजी करू नका. आम्ही सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वाखाली आपला हा राष्ट्रवादी पक्ष एक संघ ठेवून पुढे घेऊन जाणार आहोत आणि त्याच्यामधून आपल्याला सगळ्यांना हे काम करायचंय आणि ते काम तुम्ही करा. बाकीचे काही सामाजिक प्रश्न आहेत, बाकीचे काही आर्थिक प्रश्न आहेत, 100% प्रश्न सुटत नाही हे मला माहिती आहे. पण आज इथं सगळे, मी थांबवतो एक मिनिट. तर पुन्हा एकदा माझी विनंती, 23 तारखेला घड्याळाच्या चिन्हावर आपलं मतदान करून वहिनींना मोठ्या मताने विजयी करा, एवढंच सांगतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद वळसे पाटील. सगळ्यांनी जागेवर बसून राहा, अजून वहिनींना आपल्याला ऐकायचं आहे. सगळ्यांनी जागेवर बसून राहा. दरम्यान एक अपक्ष उमेदवार रोहित राजू भोसले यांनी आपला पाठिंबा वहिनींना जाहीर केला. आपले खूप खूप धन्यवाद. महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष संजय भैया सोनवणे यांनी सहकारी आपले धन्यवाद. यानंतर आदरणीय वहिनींच्या शुभ हस्ते आणि सगळ्या मंत्री महोदय, आमदार महोदय आणि सगळ्या मान्यवरांच्या हस्ते आणि बारामतीतले सगळे पदाधिकारी Yes. आता एकच श्रीफळ आपण या ठिकाणी वाढवणार आहोत आणि त्यानंतर वहिनी बोलणार आहेत, तर प्लीज विनंती आहे. चला आपण घोषणा देऊया पुन्हा एकदा. एकच वादा, आवाज जोरात आला पाहिजे. एकच वादा, एकच वादा. आणि मी या निमित्ताने पुन्हा एकदा म्हणेन, येस, एकच श्रीफळ या ठिकाणी आता वाढवतो आपण. नंतर वहिनींचं भाषण झाल्यानंतर आपण सगळ्यांच्या हस्ते श्रीफळ वाढूया. एकच, येस, पुन्हा एकदा. सुनेत्रा वहिनी आगे बढ़ो, सुनेत्रा वहिनी आगे बढ़ो. पुन्हा एकदा दादांचे शब्द आपण आठवूयात आणि उमेदवारीच्या प्रचाराच्या शुभारंभाच्या दिवशी आदरणीय दादा आदरणीय वहिनी, आज महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन अध्याय सुरू होतोय आणि त्या अध्यायाची लेखिका एक प्रभावी महिला आहे, ज्यांचे नाव आदरणीय श्रीमती सुनेत्रा वहिनी पवार. आईच्या मायेने, बहिणींच्या ताकदीने, भावंडांच्या सहकार्याने, मुलांच्या प्रेमाने, बारामतीकरांच्या आशीर्वादाने आणि नेतृत्वाच्या धैर्याने सजलेल्या आपल्या वहिनी आज महाराष्ट्र घडवण्यासाठी सज्ज होत आहेत. सगळ्यांनी बसून घ्या स्टेजवरची मंडळी. लाखोंचा विश्वास, सेवा, संघर्ष आणि समर्पण यांचं दुसरं नाव म्हणजे आदरणीय सुनेत्रा वहिनी पवार. नमस्कार. आपल्या सर्वांचं आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ मासाहेब, स्वराज्य दक्षक छत्रपती संभाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, महाराणी ताराराणी, माता रमाई, क्रांतीवीर उमाजी नाईक या सर्व महामानवांना सर्वप्रथम मी विनम्र अभिवादन करते. बारामतीचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर
श्री काशी विश्वेश्वर, श्री माळावरची देवी, कन्हेरीचा सतत आपल्याला अभय देणारा मारुतीराया, मोरगावचा श्री मयुरेश्वर आणि श्री सोमेश्वराच्या चरणी मी नतमस्तक होते. नवमहाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या कार्याचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करते आणि आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय अजितदादांच्या पवित्र स्मृतींना वंदन करते. आज इथं मोठ्या संख्येनं जमलेल्या माझ्या तमाम बारामतीकरांना तसेच आदरणीय दादांच्या प्रेमापोटी आलेल्या सर्वांचंच मी आदरपूर्वक स्वागत करते. या पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या शुभारंभाच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित असलेले आणि आत्ताच मार्गदर्शन केलेले आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय दिलीपराव वळसे पाटील, काही कारणास्तव आपलं भाषण उरकून गेलेला मंत्री आदित्य तटकरे, आपल्या कृषी मंत्री दत्तमामा भरणे, संजयजी बनसोडे, आमदार सलाम मलिक, आमदार सुनील शेळके, आमदार शंकर मांडेकर, आमदार सरोजताई आहेरे, जिल्हाध्यक्ष विरधवल जगदाळे, श्री दिगंबर दुर्गाडेजी, श्री विवेक वळसे पाटीलजी, सौ सुलेखाताई शेलारजी, सरपंच कन्हेरी, श्री कल्याणराव आखाडेजी, श्री दालंजर कामठेजी, सुरेश घुले, सौ राजेश्री राजलक्ष्मी भोसले, राजेंद्र कोरेकर, निलेश निकम, डॉक्टर ज्योतिताई मेटे, घनश्याम शेलार, अनुराधाताई नागवडे, वैशालीताई नागवडे, सतीश भैया काकडे, आप्पासाहेब जगदाळे, अर्चनाताई पाटील, तसेच छत्रपतीचे अध्यक्ष श्री पृथ्वीराज जाचक, विश्वासनाना देवकाते, विश्वासबुवा गावडे, मदन नाना देवकाते, दिलीप खैरे, पांडुरंग कचरे, बाळासाहेब तावरे, ॲडव्होकेट गोविंदराव देवकते, दत्तामाय येळेसर, डॉक्टर राजेंद्र काळे, सुरेश जेवरे, पुरुषोत्तम दादा जगताप, अनिकेत गावडे, दशरथराव राऊत, सुनील शिंदे, संजय वाघमारे, करण खलाटे, शुभांगी शिंदे, पल्लवी खेत्रे, रोहिणी ढोले कदम, मंगेश जगताप, शिवानी देवकाते, सवती श्री किरण तावरे, सचिन सातव, सुएक सातपुते, संदीप बांदल, संभाजी होळकर, संजय कोकरे, विनायकराव गावडे, तसेच उपस्थित असलेले रमेश देवकाते, योगेश जगताप, संगीताताई कोकरे, अविनाश गोफणे, लक्ष्मण गोफणे, दिदीन शेंडे, महेश शिंदे, सुभाष सोमाणी, धनवान वदक, तसेच मंचावर बसलेले सर्वच पक्षांचे सर्व पदाधिकारी, सन्माननीय सर्वच विविध संस्थांचे, विविध पक्षाचे सन्माननीय पदाधिकारी, पुणे आणि सगळ्याच बारामती तालुक्यातून आणि पुणे जिल्ह्यातून आलेले सर्वच माझे मान्यवर आणि आज खास करून मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या लाडक्या दादांच्या बहिणी आणि माझ्या बंधू भगिनींनो, आज कन्हेरीच्या मारुतीरायाच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या या प्रचाराचा शुभारंभ आपण सगळेजण करत आहोत. आपल्याला माहिती आहे की या मारुतीरायानं प्रत्येक निवडणुकीमध्ये पवार कुटुंबियावर आपले आशीर्वाद रूपी छत्र धरलेलं आहे आणि त्याची शक्ती आमच्या पाठीशी कायम उभी राहिलेली आहे. आजही त्यांचा आशीर्वाद माझ्या डोक्यावर आहे, तुमची सर्वांची साथ आहे आणि याचाच मला आधार आहे.
या निवडणुकीत मला आशीर्वाद देणारे आदरणीय पवार साहेब, भक्कम पाठिंबा देणारे माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, शिवसेनेचे उद्धवजी ठाकरे साहेब, आरपीआयचे रामदास आठवले साहेब, जोगेंद्रजी कवाडे साहेब, शिवसंग्राम पक्षाच्या ज्योतिताई मेटे, जनभावनांचा आदर करून आपल्या पक्षाची उमेदवारी मागे घेणारे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ साहेब यांच्या सर्व पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते, विविध संस्था, संघटना यांचे मी सुरुवातीलाच मनापासून आभार मानते. समाजात ज्ञानाची ज्योत निर्माण करणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती कालच उत्साहात साजरी झाली. त्यांनाही विनम्र अभिवादन करते. आणि आत्ताच एक दुःखद घटना मला कळली. जगविख्यात गायिका, आपल्या महाराष्ट्राचं वैभव आशाताई भोसले यांचं निधन झाल्याचं मला आत्ताच कळलं. त्यांनाही मी आदरपूर्वक भावपूर्ण श्रद्धांजली वाहते. अवघ्या 2च महिन्यापूर्वी नियतीचा क्रूर खेळ झाला आणि आपल्या सर्वांचे लाडके अजितदादा आपल्याला सोडून गेले. दादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बारामतीमध्ये जनसागर लोटला होता. आणि कधी नव्हे, ते फक्त बारामतीला महाराष्ट्रालाच नाही तर देशाला कळलं की दादा काय चीज होते. बारामतीतल्या प्रत्येकाला आपल्या घरातलाच एक व्यक्ती सोडून गेल्याचं दुःख आजही सलते. दादांच्या अचानक जाण्याने व महाराष्ट्र त्या दिवशी हळहळला. आणि मला वाटतं अजूनही आपण सगळेजण त्यातून सावरतच आहोत. आपल्याला माहिती आहे की ज्या दिवशी हे विमान कोसळलं, त्या विमाना कोसळलेल्या जागी सुद्धा अनेक कागद पडलेली आपल्याला पाहिलीत. म्हणजे शेवटच्या क्षणीही दादांकडे निवेदन, प्रस्ताव, आपल्या जनतेची सेवा करण्याची आस होती. आपल्या सर्वांची सेवा करता करता दादा अचानक गेले. मात्र जनसेवेचा समृद्ध वारसा त्यांनी बारामतीला आणि महाराष्ट्राला दिला. तो वारसाच आपल्याला आता पुढे न्यायचा आहे. कोणत्याही विचारधारेपेक्षा जनसेवा ही मोठी विचारधारा आहे आणि ती दादांची विचारधारा आहे. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की दादांकडे जात पात, धर्म, पंथ यांना कधीच थारा नव्हता. समाजातल्या प्रत्येक घटकाला दादांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत न्याय देण्याचंच काम केलं. आपल्या राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब नेहमीच सांगतात की कठीण काळातही राज्याची आर्थिक घडी सुव्यवस्थितपणे बसवण्याचं कसब फक्त दादांमध्येच होतं. त्यामुळे महायुती सरकारला लाडकी बहीण योजना यशस्वीपणे राबवता आली आणि ती आजपर्यंत चालू आहे. आणि दादांच्या लाडक्या बहिणींना न्याय देण्याची भूमिका त्यामुळे मिळाली. आणि या दादांच्या आर्थिक शिस्तीमुळेच आज राज्यातील जवळपास 2 कोटी लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपये आर्थिक मदत मिळत आहे. आणि म्हणूनच या सगळ्या लाडक्या बहिणी आज इथं स्वतःच्या दादांच्या प्रेमापोटी आज एवढ्या मोठ्या संख्येने आज इथे जमलेल्या आहेत. दादांसारखा दादा माणूस एकच.
दुसरं कोणीही होऊ शकत नाही. पण दादांनी दाखवलेला मार्ग, त्या मार्गावरूनच आपण जनसेवा करणं हीच दादांना खरी श्रद्धांजली ठरू शकेल. मी आज या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवार आणि महायुतीची उमेदवार म्हणून आदरणीय दादांच्या जनसेवेचे कार्य पुढे नेण्यासाठी म्हणून तुमच्यासमोर उभी आहे. आणि ही केवळ पोटनिवडणूकच नाही, ती एक ऐतिहासिक जबाबदारी आहे. ती माझ्यावर जशी आहे तशीच मतदार म्हणून तुम्हा बारामतीकरांवरही आहे. आपल्याला माहिती आहे, दादा नसतानाची ही बारामतीतली पहिलीच निवडणूक आहे. ही निवडणूक बारामतीकरांची आहे. प्रत्येक बारामतीकर हा आज दादा आहे. आता ही निवडणूक बारामतीकरांनी हातात घेतलेली आहे. त्यामुळे बारामतीकरांच्या विश्वासाची, इतक्या वर्षाची मला पाहून पाहून खात्री आहे. तुमचा भक्कम पाठिंबा आणि या पाठिंब्यानेच माझा म्हणजे तुमचा विजय निश्चित आहे. तुमच्या दादांवर असलेले प्रेम आणि निष्ठा उभे देशानं पाहिलेली आहे. आणि म्हणूनच दादांच्या आठवणींना साक्षी ठेवून, त्यांच्या विचारांना अनुसरून सतत कार्यरत राहण्याचा माझा संकल्प मी केलेला आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे. दादा जरी आज आपल्यात नसले तरी त्यांच्या विचारांची, मूल्यांची व शिस्तींची शिजोरी आणि त्यांनी दिलेली शिकवण क्षणोक्षणी मी सोबत घेतलेली आहे आणि त्याच मार्गावरून जाण्याचा मी प्रयत्न करत आहे. एक आई म्हणून, एक वहिनी म्हणून, एक भगिनी म्हणून तुम्ही मला पाठबळ द्याल असा मला विश्वास आहे. आदरणीय वळसे पाटलांनी म्हटल्याप्रमाणे एक महिला म्हणून ही जबाबदारी मी पार पाडू शकेल की नाही असा संशय अनेकांना होता. मात्र दादांच्या आशीर्वादाच्या रूपानं बारामतीची जनता माझ्या मागे उभी राहिली आणि या जनतेनंच मला लढण्याचं, उभं राहण्याचं बळ दिलं. ज्या परिवाराने राज्याला पहिलं महिला धोरण दिलं त्या परिवाराची मी सून आहे. महिला म्हणून कोणीही माझ्या कामाचं मूल्यमापन करू नये असं मला वाटतं. माझ्यासाठी बारामतीचा विकास हा केंद्रबिंदू आहे. त्याचबरोबर राज्यातील शोषित, वंचित, पीडित घटक, शेतकरी, महिला आणि युवक यांच्या कल्याणासाठी मी नेहमीच कटिबद्ध आहे. बारामतीला देशातील सर्वात विकसित तालुका करण्याचा आदरणीय दादांचा संकल्प आपल्या सगळ्यांनाच मिळून पुढे न्यायचा आहे. त्याला तुम्ही नक्कीच पाठबळ द्याल याची मला खात्री आहे. आपल्या तालुक्यातल्या जिरायत भागातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी आदरणीय दादांनी, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की सातत्यानं प्रयत्न केले. त्यांना जिरायती हा शब्द मोडून काढायचा होता. म्हणून जनाईशी जाई योजनेसह पुरंदर उपसा योजनेसाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आणि या योजना सौर ऊर्जेवर टप्प्याटप्प्याने राबवण्याचा दूरदृष्टीपूर्ण निर्णय घेतला. खडकवासला ते फुरसुंगी या बोगद्याच्या प्रकल्पासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. तर जिरायत भागातील पाणी टंचाई कायमची दूर करण्यासाठी त्यांची महत्वाकांक्षा नीरा नदीजोड प्रकल्प मार्गी लावण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम केले. आणि आज कनेरी गावामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या शुभारंभावेळी आदरणीय दादांनी हा प्रकल्प मार्गी लावण्याचा शब्द दिला होता. त्याची घोषणा यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली आहे. दादांचा वादा
कोणत्याही परिस्थितीमध्ये, दादांचा वादा कोणत्याही परिस्थितीमध्ये पूर्णत्वास नेण्याची या निमित्तानं मी ग्वाही देते. कऱ्हा खोऱ्यातल्या अनियमित आणि कमी पावसामुळे बारामती आणि पुरंदर या दोन्ही तालुक्यात अनेक गावांना पाण्याचा तीव्र टंचाईचा सामना नेहमीच करावा लागत होता आणि आहे. विशेषतः आपल्या बारामती तालुक्यातल्या 33 टंचाईग्रस्त गावांना सिंचनाची मोठी अडचण आहे. या पार्श्वभूमीवर नीरा नदीवरील वीर धरणाखालील बंधाऱ्यापर्यंतच्या योजनेचे प्राथमिक सर्वेक्षण पूर्ण झालेलं आहे. या योजनेमुळे सुमारे 23,000 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. या भागाच्या कपाळावरचा जिरायती शिक्का पुसून हा भाग कायमचा बागायती होणार आहे. या माध्यमातून आपल्या तालुक्यातल्या 33 गावाच्या विकासाला नक्कीच नवं बळ मिळणार आहे. त्याचबरोबर CSR फंडाच्या माध्यमातून तालुक्याच्या वाकी बंदिस्त पाईपलाईन, तरडोळी, वढाणे, बोरकरवाडी आणि गाव तलाव पाईपलाईन यासारखी अनेक कामं पूर्ण झालेली आहेत. बारामतीचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी दादांच्या पावलावर पाऊल ठेवतच आपण सातत्यानं काम करत राहू आणि त्यांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करू असा विश्वास या निमित्ताने मी आपल्याला देते. आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली बारामती तालुक्यातील काही वर्षामध्ये विकास कामांची अभूतपूर्व मालिका उभी राहिलेली आपल्या सगळ्यांना माहिती आहे. शिक्षण, आरोग्य, कृषी, बांधकाम, उद्योग आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यात आली. बारामती MIDC मध्ये मिल्क मिस्ट, कल्याणी टेक्नोफोर्स, गेजनर यासारख्या नामांकित कंपन्यांच्या आगमनामुळे उद्योग व्यवसायाला नवी गती मिळत आहे. त्या माध्यमामधून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीची संधीही निर्माण झालेल्या आहेत. त्याचबरोबर आपल्या शेजारच्या इंदापूर तालुक्यातल्या जंक्शन येथे सुद्धा सुमारे 1,000 एकरावर उभारण्यात येणारी भव्य MIDC ही या परिसराच्या औद्योगिक विकासालाही अधिक बळ देणारी ठरणार आहे. त्यामुळे इंदापूर बरोबरच बारामतीकरांनाही मोठ्या प्रमाणावर रोजगार उत्पन्न होणार असून आर्थिक प्रगतीची नवीन दालनं खुली होणार आहेत. आपल्याला माहिती आहे की पशुवैद्यकीय महाविद्यालय, क्रीडा संकुल, नर्सिंग महाविद्यालय, कॅन्सर हॉस्पिटल तसेच बारामती पलटण रेल्वे मार्ग आणि पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ यासारखे प्रकल्प लवकरच पूर्ण करण्यासाठी आम्ही सगळेजण कटिबद्ध आहोत. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अभ्यासिका, समाज कल्याण विभागाचे 100 मुलांचे वसतिगृह तसेच 1,000 कोटी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय महावैद्यकीय महाविद्यालय तसेच स्वर्गीय अजितदादा पवार शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालय यासारखी कामं पूर्णत्वास गेली असून बारामतीचा शैक्षणिक आणि वैद्यकीय दर्जा उंचावण्याचं मोठं कार्य झालेलं आहे. तसेच रेशीम कोष केंद्र, कनेरी वन उद्यान यासारख्या उपक्रमांमुळे रोजगार निर्मिती सुद्धा आणि पर्यटनाला चालना मिळालेली आहे. याशिवाय सध्या प्रगतीपथावर असलेली शिवसृष्टी, नवीन एसटी बस डेपो, ग्रामीण रुग्णालय, वागळवाडी येथील 100 खाटांचे रुग्णालय, क्रीडा संकुल, इमारत यासारखी कामे बारामतीच्या सर्वांगीण विकासाची साक्ष देत आहेत. आपल्याला माहिती आहे की सध्या यात्रा जत्रांचा हंगाम सुरू आहे. आदरणीय दादांच्या दुर्दैवी अपघातानंतर तालुक्यातल्या अनेक गावांनी यंदा यात्रा जत्रा उरूस अत्यंत साधेपणाने साजरे केले. त्यातूनच बारामतीकरांची आदरणीय दादांवर असणारं अपार प्रेम आणि श्रद्धा दिसून आली. बारामतीकरांचा आपल्या नेत्यासोबत जोडलेला हा स्नेहाचा ऋणानुबंध उभ्या महाराष्ट्राने या निमित्ताने अनुभवला आहे. या यात्रा जत्रेच्या काळात बारामती तालुक्यातील नागरिकांना कोणतीही अडचण भासू नये यासाठी सदर गावांमध्ये विजेचे भारनियम शक्यतो टाळण्यात आलेले आहे. जलसंपदा विभागाने महावितरण यांच्या
योग्य समन्वय साधण्यात आला आहे, त्यामुळे पाण्याच्या आवर्तनामध्ये सुद्धा कोणत्याही अडथळा येणार नाही याची काळजी घेण्यात आलेली आहे. तालुक्यातल्या फ्रीडर कामांना गती देऊन नागरिकांना अखंड आणि पुरेशा दाबाने वीज पुरवठा देण्याचा आमचा संकल्प आहे आणि हे काम एका महिनाभरातच मार्गी लागेल असा विश्वास आहे. हा कालावधी सुद्धा परीक्षांचा आहे, त्यामुळे शेतकरी बांधवांना मी विनंती करते की कृपया सायंकाळी 6 ते 10 या वेळेत शक्यतो शेती पंपांचा वापर टाळावा, जेणेकरून विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अखंड वीज उपलब्ध होईल. बारामती तालुक्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाला स्पष्ट आणि काटेकोर सूचना देण्यात आलेल्या आहेत. कोणत्याही प्रकारची गैरव्यवस्था होऊ नये यासाठी सगळीकडे दक्षता घेण्यात येत आहे. त्यामुळे बारामतीमधला प्रत्येक नागरिक सुरक्षित राहील याची आम्ही खात्री देतो. यापुढील काळात सुद्धा आपण सर्वांनी आपल्या बारामतीला प्रगतीच्या नवीन शिखरावर नेण्याचा आपला संकल्प करूयात. आपल्याला माहिती आहे की शिवशाहू फुले आंबेडकर ही आपल्या पुरोगामी विचारधारा आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब हे आपले प्रेरणास्थान आहे. त्यांच्या सर्वसमावेशक आणि प्रगतिशील विचारावरच आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाटचाल सुरू आहे. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी दिलेला मार्ग आजही तितकाच मार्गदर्शक आणि प्रेरणादायी आहे. संयम, शांतता आणि सामान्य जनतेच्या हितासाठी काम करण्याची शिकवण आदरणीय दादांनी आपल्या सगळ्यांनाच दिली आणि त्याच मार्गावर आपण वाटचाल करत आहोत. आपण ज्या प्रेमाने, ज्या विश्वासाने माझ्या उमेदवारीला पाठिंबा दिलात त्याबद्दल मी तमाम बारामतीकरांचे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह महायुतीतील सर्वच घटक पक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि इतर संघटना आणि हितचिंतकाची मी मनापासून आभारी आहे. ही लोकशाहीची प्रक्रिया आहे, त्यामुळे प्रत्येक मतांचा मी मनापासून आदर करते. मला पूर्ण खात्री आहे की आपण ज्या पद्धतीने आदरणीय दादांवर निस्सीम प्रेम करत आला आहात आणि विश्वास ठेवत आला आहात, तसाच विश्वास माझ्यावरही ठेवून आपण मला भक्कम पाठिंबा द्याल अशी मला खात्री आहे. विधानसभेला 8 वेळा राज्यात विक्रमी मताने आदरणीय दादांना निवडून देणाऱ्या बारामतीकरांनी याही वेळी विकासाच्या बाजूने उभे राहून एक नवा इतिहास घडवतील आणि तीच खरी आदरणीय दादांना खरी श्रद्धांजली ठरेल असं मला वाटतं. या निवडणुकीच्या निमित्तानं माझ्या विजयासाठी प्रत्येक कार्यकर्ता ज्या प्रामाणिकपणे आणि निष्ठेने काम करत आहे त्याबद्दल मी आपल्या सर्वांची मनापासून ऋणी आहे. पदाधिकारी असोत किंवा कोणतेही पद नसलेले तळागाळातील कार्यकर्ते असोत, प्रत्येकानं या लढाईला आपली जबाबदारी मानून दिलेली साथ ही अत्यंत मोलाची आहे. आज या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये आणि शुभारंभाच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांना शब्द देते की राष्ट्रवादीच्या एकाही कार्यकर्त्याला मी कधीही वाऱ्यावर सोडणार नाही. बूथ कमिटीतील माझे बंधू भगिनी आणि प्रत्यक्ष मैदानात मेहनत घेणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या कामाची दखल घेतली जाईल आणि ती स्वतः मी घेईन, त्यांचा सन्मान राखील. आगामी काळात विकास कामे राबवताना आणि संघटनात्मक बांधणी करताना प्रत्येक कार्यकर्त्याला विश्वासात घेऊनच पुढची दिशा ठरवली जाईल. विविध नियुक्त्या, जबाबदाऱ्या आणि संधी देताना माझ्या जीवाभावाच्या कार्यकर्त्यांना प्राधान्य दिलं जाईल याची मी खात्री देते. नव्या दमाच्या होतकरू आणि सक्षम युवकांना पुढे आणण्यासाठी आम्ही ठोस निर्णय घेऊ, त्यांना कामाची संधी उपलब्ध करून देऊ. कार्यकर्त्यांनी फक्त सतरंज्याच उचलायच्या नाही,
उचलायच्या का या भावनेला पूर्णविराम देत प्रत्येक कार्यकर्त्याला योग्य तो सन्मान आणि पक्षात सहभाग सुनिश्चित केला जाईल. आदरणीय दादांनी पाहिलेलं स्वच्छ सुंदर आणि हरित बारामतीचं रंगीत स्वप्न साकार करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन काम करायचं आहे. या प्रवासात मला आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांना तुमची साथ, तुमचा विश्वास आणि आशीर्वाद कायम मिळत राहो हीच अपेक्षा व्यक्त करते. या विकासाच्या प्रवासामध्ये लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. तुमचा विश्वास, तुमची साथ आणि तुमचा आशीर्वाद हेच माझं खरं बळ आहे. मी नेहमीच आपल्या सेवेसाठी उपलब्ध राहीन आणि आपल्या प्रत्येक प्रश्नाला प्राधान्य देऊन त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न करेन. आपल्याला माहिती आहे की त्या 23 एप्रिल रोजी होणाऱ्या विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये आपण सर्वांनी घड्याळाच्या चिन्हासमोरील बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करावे असं मी आपल्या सर्वांना मनापासूनची विनंती करते. आपल्या विश्वासाला पात्र राहून आदरणीय दादांच्या स्वप्नातील बारामती घडवण्यासाठी मी पूर्ण ताकदीने काम करेन ही ग्वाही देते आणि इथेच थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद आदरणीय बहिणी. प्रत्येकाच्या मनामध्ये पेटलेला धगधगता अंगार काय आहे हे या सभेच्या ऊर्जित अवस्थेवरून आपल्या सगळ्यांच्या लक्षात येत आहे. आदरणीय बहिणींसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट करूया. आदरणीय बहिणी आपल्या सगळ्यांना अभिवादन करतायत आणि आपल्या सगळ्यांना आवाहन करतायत. येणाऱ्या 23 तारखेला दाखवून देऊया आदरणीय दादा आणि बहिणींवरचं आपलं निस्सीम प्रेम. महाराष्ट्रामध्ये आजवर जे घडलं नाही तो इतिहास महाराष्ट्रामध्ये घडवण्याची संधी, ही सुवर्ण संधी बारामतीकरांना प्राप्त झालेली आहे. त्यामुळं 4 मेला ज्या दिवशी हा निकाल लागणार आहे त्या दिवशी महाराष्ट्रामध्ये एका नव्या इतिहासाची नोंद होईल. आदरणीय बहिणींच्या भाषणामधून आपल्या लक्षात आलं असेल की किती सामान्यातल्या छोट्या कार्यकर्त्याकडे आदरणीय बहिणींचं लक्ष आहे आणि इथून पुढे कुठल्याही कार्यकर्त्याला, बारामतीतल्या कुठल्याही घटकाला वाऱ्यावर सोडलं जाणार नाही. हा विश्वास, हा आशावाद या निमित्ताने व्यक्त केलेला आहे. आदरणीय बहिणी, आपण भाषणामध्ये म्हणालात की महाराष्ट्राचा दादा म्हणून एकच, पण आम्ही आता तुम्हाला सांगू इच्छितो की महाराष्ट्राच्या वहिनी म्हणून देखील एकच. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राची ही वहिनी सबंध महाराष्ट्रभर बारामतीकरांचं प्रतिनिधित्व करेल आणि महाराष्ट्रामध्ये एक उमदी महिला नेता म्हणून, महाराष्ट्राची पहिली महिला उपमुख्यमंत्री म्हणून आदरणीय वहिनी अगोदरच अत्यंत प्रभावीपणे कार्य करतायत. दादांच्या विचारांना वंदन करण्याची संधी आपण बारामतीकरांना चालून आलेली आहे. दादांच्या डोळ्यातलं स्वप्न वहिनी तुम्ही ओळखलं, दादांच्या डोळ्यातलं स्वप्न तुम्ही ओळखलं, त्यांच्या प्रत्येक पावलाला तुम्ही प्रामाणिक बळ दिलं. वहिनी, तुम्ही फक्त साथ नाही तर एक शक्ती आहात. वहिनी, तुम्ही फक्त साथ नाही तर एक शक्ती आहात. दादा आणि वहिनी, तुम्ही आम्हा सर्वांची प्रेरणा आहात. दादा आणि वहिनी, तुम्ही आम्हा सर्वांची प्रेरणा आहात. ज्या समाजांनी, संघटनांनी जाहीर पाठिंबा दिला त्यांचं मी पुन्हा एकदा जाहीर आभार मानतो, अत्यंत मनापासून ऋण व्यक्त करतो. आणखी जाहीर पाठिंबा या ठिकाणी जो आमच्याकडे आलेला आहे तो तेली समाज संघटनेचा आहे. तेली समाजाचे देखील मी खूप आभार मानतो. आदरणीय बहिणींकडून आपल्या सगळ्यांना विनम्र सूचना आहे की जाताना आपण शिस्तीमध्ये व्यवस्थित बाहेर पडूया.
सावित्रीमाई प्रतिष्ठान शिक्षण संस्था पिंपरी अश्विनीताई आणि बनकर यांच्या सहकार्यांनी पण प्रतिष्ठा पाठिंबा दिलाय. आपले धन्यवाद. महिला भगिनींना विनंती आहे की आपण फार मोठ्या संख्येने आलात आणि आपण बाहेर पडताना हळूहळू बाहेर पडूया. कुणालाही कुठलाही त्रास होणार नाही, तक्रार येणार नाही याची काळजी घेऊया. ऊन प्रचंड आहे, उष्णता खूप आहे आणि म्हणून मी मंचावरील मान्यवरांची पण दिलगिरी व्यक्त करतो की अनेकांना मनोगत व्यक्त करायची होती. अनेक भाषा